श्री स्वामी समर्थ. नमस्कार रसिक प्रेक्षक. आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत. मित्र हो, हिंदू पंचांग आणि आपल्या संस्कृतीत श्रावण महिन्याला एक अत्यंत पवित्र आणि विशेष स्थान आहे. हा महिना म्हणजे सणांचा राजा, व्रतांचा काळ, निसर्गाची सुंदर हिरवाळ आणि महादेवांच्या भक्तीत तल्लीन होऊन जाण्याची सुवर्ण संधी. अशा या पवित्र श्रावण महिन्यात आपल्या मिथुन राशीच्या जातकांसाठी ग्रहमान कसे असणार आहे, करिअर, आर्थिक स्थिती, कुटुंब, आरोग्य आणि या महिन्यामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे, हे सर्व आपण आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की मिथुन रास नेमकी कशी आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे, जो बुद्धिमत्ता, वाणी, व्यापार आणि संवादाचे प्रतिनिधित्व करतो. मिथुन राशीची माणसे अत्यंत हुशार, चंचल, कलाप्रेमी आणि नवनवीन गोष्टी शिकायला उत्सुक असतात. जेव्हा श्रावण महिन्याची पवित्र ऊर्जा या मिथुन राशीच्या संपर्कात येते, तेव्हा ती बौद्धिक क्षमतेला आणि आध्यात्मिक ऊर्जेला एक नवी दिशा देते. या महिन्यात ग्रहांची चाल पाहता मिथुन राशीच्या लोकांना संमिश्र पण प्रगतीकडे नेणारी फळे मिळणार आहेत. चला तर मग क्षेत्रनिहाय सविस्तर माहिती पाहूया. आता वळूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे करिअर, नोकरी आणि व्यवसाय. कष्टाचे चीज. मिथुन राशीच्या चाकरमानी मंडळींसाठी श्रावण महिना खूप काही घेऊन आला आहे. तुम्ही गेल्या काही महिन्यात जे कष्ट घेतले आहे, ज्या डेडलाईन्स पूर्ण केल्या आहेत, त्यांची पावती आता तुम्हाला मिळेल. तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील आणि तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करतील. कामाचा ताण आणि नियोजन, अर्थात कामाचा व्याप या काळात थोडा वाढू शकतो, पण तुमची निर्णय घेण्याची क्षमता आणि हजरजबाबीपणा तुम्हाला कोणत्याही संकटातून सहज बाहेर काढेल. राजकारणापासून लांब राहा. ऑफिसमध्ये बऱ्याचदा अंतर्गत राजकारण चालते. अशा कोणत्याही गॉसिपमध्ये किंवा वादात पडू नका. तुमचे लक्ष फक्त आणि फक्त तुमच्या कामावर केंद्रित करा. व्यावसायिक. जे लोक व्यवसायात आहेत त्यांना नवीन ऑर्डर्स किंवा भागीदारीचे प्रस्ताव मिळू शकतात. मात्र कोणत्याही कागदपत्रांवर सही करताना नीट वाचून मगच निर्णय घ्या. आता पाहूयात आपली आर्थिक स्थिती या महिन्यात कशी राहील. धनलाभ आणि बचत. श्रावण महिन्यात मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक बाजू बऱ्यापैकी सुधारताना दिसेल. तुमचे कुठले जुने पैसे अडकले असतील तर ते परत मिळण्याची दाट शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. खर्चांवर नियंत्रण. श्रावण महिना म्हणजे सण, उत्सव, पूजा अर्चा आणि मानसिक खरेदीचा काळ. साहजिकच खरेदीचा काळ, यामुळे घरात खर्च वाढू शकतो. अशा वेळी योग्य आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. बजेट कोलमडू देऊ नका. गुंतवणूक करताना सावधगिरी. जर तुम्ही शेअर मार्केट, प्रॉपर्टी किंवा इतर कुठल्याही नवीन ठिकाणी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर एकदम घाईघाईने निर्णय घेऊ नका. घरच्यांचा किंवा आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच हिताचे ठरेल. मित्रांनो, पैसा आणि करिअर कितीही महत्त्वाचे असले तरी कुटुंब आणि आपले जवळचे नातेसंबंध आपल्याला आपल्या आयुष्याचा खरा आनंद असतात. पारिवारिक वातावरण. श्रावण महिन्यामुळे संपूर्ण घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि पवित्र वातावरण पाहायला मिळेल. घरातील पूजा अर्चा, उपवास किंवा सणासुदीमुळे सर्वजण एकत्र येतील. कुटुंबातील सदस्यांसोबत मनमोकळा संवाद साधण्याची आणि आनंदाचे क्षण घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल. वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंध. पती-पत्नीमधील नाते अधिक घट्ट होईल. जोडीदाराची संपूर्ण साथ, प्रेम तुम्हाला लाभेल. जर काही जुने गैरसमज, दुरावा निर्माण झाला असेल तर या महिन्यात संवादातून सहज नाहीसा होईल. अविवाहित जातकांसाठी तरुणी विवाहाची प्रतीक्षा संपेल, त्यामुळे श्रावण महिन्यात काही चांगले स्थळ किंवा विवाहाचे प्रस्ताव येण्याचे प्रबळ योग आहेत. तब्येत हीच खरी संपत्ती आहे, यामुळे आरोग्याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे ठरते. हवामानातील बदल. श्रावण महिन्यात सततच्या पावसामुळे आणि हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला, पचनक्रिया मंदावणे किंवा थकवा असणाऱ्या यांसारख्या किरकोळ समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बाहेरचे तेलकट, तुटपुंजे किंवा उघड्यावरचे अन्न खाणे टाळा. आहार आणि व्यायाम. घरात बनवलेले ताजे आणि सात्विक अन्न खाण्यावर भर द्या. सकाळी लवकर
लवकर उठून हलका व्यायाम, चालणे किंवा प्राणायाम केल्याने तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा टिकून राहील. पुरेशी झोप घ्यायला विसरू नका. आता सगळ्यात शेवटी पाहूया काही सोपे आणि प्रभावी उपाय जे करून तुम्ही श्रावण महिन्यातील ग्रहांची अनुकूलता वाढवू शकता. महादेवाची उपासना. श्रावण महिना हा देवादिदेव महादेव शंकराला अर्पित आहे. त्यामुळे या महिन्यात शक्य असल्यास दररोज किंवा दर सोमवारी शिवलिंगावर जल, दूध किंवा बेलपत्रांची पाने अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने मनाला विलक्षण शांतता लाभेल. दानधर्म. गरजूंना अन्नदान करणे किंवा हिरवे मूग दान करणे मिथुन राशीच्या जातकांसाठी अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे बुध ग्रहाचा अशुभ बाधा दूर होते आणि भाग्याची उत्तम साथ मिळते. तर रसिक हो, हा होता मिथुन राशीचा श्रावण महिन्याचा संपूर्ण आणि सविस्तर राशीभव प्रवास. आशा आहे की हा महिना तुमच्या आयुष्यात भरभराट, आरोग्य आणि सुख समृद्धी घेऊन येईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मिथुन राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि परिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा आणि आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ.